हेलो। हम्म। ओके है। ओके। प्रिय मित्र हो, मी डॉक्टर अनघा हेरूर, मेडिकल डायरेक्टर अनिल आय हॉस्पिटल डोंबिवली. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज हा जो कार्यक्रम आहे, टॅकलिंग कोरोना, व्हॉट कॅन आय डू, ह्या आमचा जो FB लाईव्ह कार्यक्रम आहे, ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पूर्ण विश्वभरामध्ये कोरोना या व्हायरसने थैमान घातलेलं आहे आणि आपण सगळे ह्या घोर संकटामध्ये सापडलेलो आहोत. आपल्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदा असं झालेलं आहे की सगळी कामं बंद झालेली आहेत आणि आपण सगळे लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी कोंडून राहिलेलो आहोत. अशा कठीण परिस्थितीत मी आशा करते की आपण सगळे सुरक्षित असाल आणि तुम्ही स्वतःची आणि तुमच्या परिवाराची काळजी घेत असाल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, अशा कठीण प्रसंगी सुद्धा सगळे डॉक्टर्स, नर्सेस, हेल्थ वर्कर्स, सॅनिटरी वर्कर्स, पोलिसमॅन असे कितीतरी लोक अजूनही एमर्जन्सी ड्युटीज करीत आहेत, एसेन्शियल सर्व्हिसेस देत आहेत. ह्या सगळ्यांना ह्या सगळ्यांचा आपला कौतुक आहे, त्यांच्यावर अभिमान आहे, त्यांचा गर्व आहे आपल्याला. जगभरात पसरलेल्या ह्या कोरोना बिमारीमुळे आपली दैनंदिन जीवन नष्ट झालेली आहे. परंतु लक्षात ठेवा, असं म्हणतात की सोना जितना आग में तपता है उतना ही उसमें निखार भी आता है. तर आज आपण हे बघूया की ह्या संकटामध्ये आपण आपली स्वतःची काळजी आणि आपल्या परिवाराची काळजी कशी घेणार आहोत. आणि हे आपण 3 स्तरावर बघणार आहोत. शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर आणि मी नेत्रतज्ञ असल्यामुळे आपण डोळ्यांची विशेष काळजी कशी घ्यावी ह्याच्यावर थोडी चर्चा करूया. मित्रांनो, लक्षात ठेवा की हे जे लॉकडाऊन आहे ते काही वेकेशन नाहीये, हे हॉलिडे नाहीये. हा जो वेळ आहे ते मूल्यवान आहे, खूप महत्वाचा आहे. त्याला तुम्ही वाया घालवू नका. असे म्हणतात की when the fishermen don't go out to the sea, they mend their nets. त्याचा अर्थ हा आहे की या वेळेमध्ये आपण आपल्या शरीराची, मनाची आणि बुद्धीची काळजी घेतली पाहिजे. मला विश्वास आहे की या संकटातून आपण अधिक बलवान, अधिक शक्तिशाली आपण बाहेर येऊया. आणि त्याच्यासाठी काय करता येईल? इंग्लिश अल्फाबेट्स मधला जो P हा अक्षर जर विचार केला, तर माझ्या मते 4 P's ह्याचा जर आपण प्रिन्सिपल फॉलो केला, तर आपल्याला सगळ्यांना खूप मदत होईल. आता हे 4 P's म्हणजे काय? प्लॅन, प्रिपेअर, प्रॅक्टिस अँड परफॉर्म. प्लॅन म्हणजे जे आपलं पर्सनल लाईफ आहे, जे आपले फायनान्सेस असतील किंवा आपलं जर प्रोफेशनल करिअर आहे, हे आपण प्लॅन करू शकतो. प्रिपेअर प्रिपेअर म्हणजे तुम्ही काय करू शकता? जो क्रुशल पिरियड पुढे येणार आहे, जेव्हा लॉकडाऊन बंद होणार आहे आणि आपण आपलं दैनंदिन जीवन आणि आपण आपला व्यवसाय सुरू करणार आहोत, तेव्हा त्याच्याबद्दलची प्रिपरेशन आत्तापासून विचार करायला पाहिजे. प्रॅक्टिस, आता हा जो वेळ आहे याच्यामध्ये आपण हितकारक आणि चांगल्या गोष्टी ज्या असतील ते आपण आपल्या शरीरामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अडॉप्ट करणं आवश्यक आहे. सो हे झालं प्रॅक्टिस. आणि परफॉर्म, ज्या वेळेला ती क्रुशल पिरियड येईल, ज्या वेळेला आपण आपला व्यवसाय परत सुरू करणार, त्या वेळेला आपण फिजिकली, मेंटली
इमोशनली फिट राहणं आवश्यक आहे. म्हणून त्या वेळेला चांगल्यातलं चांगलं उत्तम परफॉर्म करण्यासाठी आत्ता आपल्याला प्लॅन, प्रिपेअर आणि प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. हा जो फ्री वेल आपल्याला मिळाला आहे, ह्याच्यामध्ये आपण हे जर सगळं केलं, तर मग शरीर, मन, बुद्धी ह्या सगळ्यांमध्ये आपण जास्त तेजस्वी होणार, ह्याच्यामध्ये आपल्याला शंका नाही. तर आधी आपण विचार करणार शारीरिक पातळीवर. नियमितपणे व्यायाम करणं आवश्यक आहे. साहजिक आहे, की आता आपण घरी आहोत, लॉकडाऊनमध्ये आहोत, व्यवसाय काही नाही आहे, तर आपला सगळा वेळ वाचनामध्ये, टीव्ही बघण्यात, कम्प्युटर बघण्यात, आयपॅड बघण्यात किंवा झोपा काढण्यात जात असेल. केवळ बसून राहून किंवा झोपून आपल्या फिजिकल इनॲक्टिव्हिटीमुळे, या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीरावर थोडाफार प्रमाणात तरी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. आपले मसल्स कसे आखडून येत असतील, तर हे खूप महत्वाचं आहे, की आपण आपलं शरीर फिट ठेवणं. तर ह्याच्यासाठी भले आपण जिमला नाही गेलो, भले आपण बाहेर फिरायला नाही गेलो, कारण ते आता अशक्य आहे. आपण घरच्या घरी सुद्धा आपण फिजिकल फिटनेस मेंटेन करू शकतो. असे कितीतरी YouTube व्हिडिओज आहेत किंवा ऑनलाईन आपले प्रोग्राम्स आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता. काही नाही तर निदान ऑन द स्पॉट जॉगिंग, जम्पिंग जॅक्स, स्टेपर्स किंवा जिने चढणं उतरणं, योगासनं किंवा इवन सूर्यनमस्कार करून आपण आपलं शरीर बळकट बलवान ठेवू शकतो. आपण जर आता डाएटवर विचार केला, तर आपला जो डाएट आहे, जो आहार आहे, तो सात्विक आणि ताजं खाल्ल्यामुळे आपलं मन, शरीर आणि मग आपली बुद्धी सुद्धा तीक्ष्ण राहील. इनफॅक्ट आपण आपल्या मुलांना सुद्धा आपल्या कुकिंगमध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. म्हणजे त्यांना सुद्धा मजा येईल. आपण रोज काही नवीन रेसिपीज करू शकता. म्हणजे मुलांना इन्व्हॉल्व केल्यामुळे एक प्रकारचं बॉन्डिंग पण वाढतं आणि क्रिएटिव्हिटी वाढते. तसंच आपल्या घरामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये पॉझिटिव्हिटी वाढते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हे सगळं करत असताना आपल्या परिसरामध्ये असे कितीतरी असे लोक आहेत, जे डेली वेज लेबरर्स आहेत आणि ज्यांच्या नोकरीच्या बरोबरीने त्यांचं रोजचं अन्न सुद्धा ते गमावून बसलेले आहेत. तर अशा लोकांना जे संकटात सापडलेले आहेत, त्यांना आपण थोडंफार तरी मदत करणं आवश्यक आहे. आता आम्ही गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या तर्फे डोंबिवली आणि कल्याण ह्या परिसरातील काही झोपडपट्टींमध्ये फ्री जेवणाचं वाटप करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. तसंच तुम्ही सगळे सुद्धा तुमच्या परीने तुम्हाला जमेल तसं खारीचा वाटा का होईना, तुम्ही तुमच्या परीने तुमच्या लेवलमध्ये त्यांना थोडंफार तरी मदत करू शकता. त्याच्यामुळे होणारा जो आनंद आहे, जी मनाला शांती लाभेल, ते खरोखर अतुलनीय असेल. आता मानसिक पातळीवरचा जर विचार केला, तर संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे काय? आज सगळीकडे सगळ्या सोशल मीडियाजवर, भले तो न्यूजपेपर असो, टीव्ही असो, व्हॉट्सॲप असो, फेसबुक असो, सगळीकडे केवळ आणि केवळ कोरोनावरची चर्चा चाललेली आहे. आणि बऱ्याचदा ही बातमी डिप्रेसिंग असू शकते, नकारात्मक असू शकते. सारखं सारखं या नेगेटिव्ह न्यूज बघितल्यामुळे कुठेतरी आपल्या मनावर सुद्धा नेगेटिव्ह प्रभाव होऊ शकतो. हे होऊ नये म्हणून माझं एक सजेशन आहे, की तुम्ही दिवसभर याच बातम्यांमध्ये गुंतून राहू नका. कारण ह्याच्यामुळे नैराश्य येणं किंवा चिंतित राहणं हे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. उलट तसं न करता तुम्ही आणखीन पॉझिटिव्हिटी वाढवा. आणि हेही नव्हे, तर उलट आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये कधी-कधी ह्याच्या संबंधित व्हिडिओज किंवा काही गोष्टी असतील, ते पसरवू नका. कारण बऱ्याचदा
हे जे बातमी असते, या न्यूज असतात, ते फेक असू शकतात किंवा चुकीचे असू शकतात. आणि आपण उगाचच आपल्या समाजामध्ये नेगेटिव्हिटी वाढवतोय किंवा मग भीती पसरवतो. हे चुकीचं आहे. ही वेळ मित्रांनो संयमाची आहे, सेल्फ कंट्रोलची आहे. उलट आपल्यामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा आपल्या सहकार्यांमध्ये जर कोणी असं असेल जे दुःखी आहे, जे त्रासात आहेत किंवा कष्टामध्ये आहेत, तर त्यांना तुम्ही उलट पॉझिटिव्हिटी वाढवा. त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण स्वतः पॉझिटिव्ह कसं राहू शकता? आता आपले काही हॉबीज असतील, जसं खूप वर्षापासून तुम्हाला करावंसं वाटत असणाऱ्या गोष्टी, पण तुम्हाला वेळ नसेल मिळालं असेल. आता तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे, ते तुम्ही सार्थक करू शकता. जसं काही संगीत कला आहे, वाचन आहे, लिखाण आहे, पेंटिंग आहे, नृत्य आहे, पोएट्री आहे. हे सगळं तुम्ही वाढवू शकता. किंवा अशी काही कामं आहेत, जे तुमचे अर्धवट राहिलेली कामं आहेत, ते तुम्ही कंप्लीट करू शकता. ह्याच्यामुळे तुम्हाला मनाला आनंद पण लाभेल, मनाला शांती पण लाभेल आणि आपण आपलं मन प्रसन्न ठेवू शकतो. रिमेंबर फ्रेंड्स, in this COVID times, learn something more, learn it deeply and learn it differently. तर असं करून आपण स्वतःचं मन प्रसन्न ठेवू शकतो. आपलं घर सुद्धा आपण साफसफाई करू शकता. म्हणजे ह्याच्याने आपण एकमेकांचं बॉन्डिंग पण वाढतं, आपण घर पण स्वच्छ राहतं आणि आपलं मन प्रसन्न राहतं. आपल्या घरी जर खूप लहान मुलं असतील किंवा वयस्कर आजी आजोबा, आई वडील वयस्कर असतील, तर त्यांची विशेषत्वाने काळजी घ्या. कारण हे दोन्ही वयोगट असे आहेत, जे कोरोनाच्या इन्फेक्शनला जास्त प्रोन आहेत, रिस्क जास्त आहे. आणि तेवढंच नव्हे, तर त्यांची सिव्हिअरिटी सुद्धा वाढू शकते. जर त्यांना डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, अस्थमा असेल किंवा हार्ट प्रॉब्लेम्स असतील, तर मग त्यांची जी रिस्क आहे, ती तेवढीच जास्त वाढते. तर आपण सगळ्यांनी त्यांची जास्ती काळजी घ्या, त्यांना बाहेर पडून देऊ नका आणि त्यांना काही प्रॉब्लेम झाल्यास आपल्याला त्यांचे ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. आजकाल इंटरनेट आणि नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजीजमुळे आपण एकमेकांना कनेक्टेड राहू शकतो. आपले जे फॅमिली मेंबर्स लांब राहत असतील, आपले जे फ्रेंड्स किंवा कोवर्कर्स लांब राहत असतील, तर नक्कीच आपण एकमेकांशी कनेक्टेड राहून त्यांची विचारपूस करा आणि आपले एक्सपिरियन्सेस शेअर करू शकता. सो इन शॉर्ट, स्टे पॉझिटिव्ह अँड स्प्रेड पॉझिटिव्हिटी. नक्कीच या पॉझिटिव्हिटीमुळे आणि ह्या दृढ निश्चयाने आपण ह्या विपत्तीमध्ये सुद्धा आपण अवसर शोधू शकतो. दॅट मीन्स लेट अस सीक ऑपॉर्च्युनिटी इन ॲडव्हर्सिटी. मला माहित आहे की लॉकडाऊनमध्ये घरातच कोंडून राहणं खूप कठीण आहे, सोपं नाही आहे. स्पेशली आता तर लॉकडाऊन आणखीन एक्सटेंड झालेला आहे. ह्याच्यामुळे ही समस्या आणखीन गंभीर झालेली आहे. वरतून पुढे लॉकडाऊन कधी संपणार आहे, आपला फायनान्शियल स्टेटस काय असणार आहे, आपला व्यवसाय कधी सुरुवात होणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं म्हटलं तर कोणाकडे नाही आहेत. परंतु मित्रहो, आपल्या परिवाराप्रती, आपल्या समाजाप्रती, आपल्या देशाप्रती आणि जनहिताप्रती आपल्या सगळ्यांचा जबाबदारी आहे, काही रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत. हे जे उत्तरदायित्व आहे ते आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून जे काही लॉकडाऊनमध्ये आपले नियम असतील ते सगळ्यांनी कृपा करून पाळा. जसं सोशल डिस्टन्सिंग आहे, जसं तुमचे हँड हायजीन आहे, मास्क घालणं आहे, हे सगळं सगळ्यांनी मिळून आपल्याला पाळणं आवश्यक आहे. आणि ह्या कठीण प्रसंगी आपण सगळ्यांनी एकजूट राहणं, युनाइटेड राहणं, एकमेकांचे प्रॉब्लेम समजून घेणं आणि कसं करून आपण सगळ्यांना एकत्रित होऊन युनाइटेडली पुढे जायचं आहे.
आपल्याला सगळ्यांना प्रगती करायची आहे. मला विश्वास आहे की एकदा लॉकडाऊन संपला की आपण सगळ्यांनी एका नवीन उत्साहाने, एका नवीन हिमतीने आपण एक नवीन सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या एका कवितामधल्या एक दोन ओळी आपल्याला ऐकवते. क्यों न हम बाजुओं में ताकत भर दें, बाजुओं में ताकत भर दें, दिल में इतना साहस भर दें, जिन बुलंदियों को छूना है लक्ष्य वही हमारा कर दें. आता आपण डोळ्यांचा बद्दल जर विचार केला तर मला एक ओळ आठवली आहे. ईश्वरे दिले हे सुंदर डोळे असे, जपताच तयांना शतवसंत नयनी दिसे. तर कोरोनाच्या टाइम्स मध्ये आणि कोरोना संपल्यानंतर सुद्धा आपण आपल्या डोळ्याची काळजी कशी घेता येईल हे आपण जरा बघूया. कोरोनाच्या वेळेमध्ये, लॉकडाऊन मध्ये साहजिक आहे की आपला सगळा वेळ वाचनामध्ये, कम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड, टीव्ही ह्याच्यामध्येच जात असेल. परंतु लक्षात ठेवा, हे सगळे जे डिजिटल टेक्नॉलॉजीज आहेत, त्यांचे जे स्क्रीन्स आहेत, त्याच्यातून HEV म्हणजे हाय एनर्जी विजिबल लाईट, शॉर्ट वेव्हलेंथ ब्लू लाईट एमिट होत असतात. म्हणून दिवसाला 2 तासाच्या वर जर आपल्याला एक्सपोजर डोळ्यांना होत असेल तर मग कम्प्युटर विजन सिंड्रोम होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काय आहे की आपण जेव्हा स्क्रीनकडे सारखं बघत असतो, रोखून बघत असतो, आपली जी पापणीची हालचाल आहे ते सुद्धा कमी होते. आपली ब्लिंकिंग कंप्लीट होत नाही, ब्लिंकिंगची फ्रिक्वेन्सी कमी होते. ह्याच्यामुळे आपल्या जे डोळ्याच्या वरती जे अश्रूची लेयर आहे ती पातळ होते, ती लवकर इव्हॅपोरेट होते आणि त्याला म्हणतात इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आय. आणि इव्हॅपोरेटिव्ह ड्राय आय म्हणजे डोळे कोरडे होणं. म्हणजे ह्याचे सिम्पटम्स काय आहेत? डोळ्यांना थकवा जाणवणं, डोळे लाल होणं, टोचत राहणं, आगाग होणं, आपल्याला डोकं दुखणं किंवा फटीग वाटणं, हे सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवू शकतात. विशेषत्वाने जर आपण एसीच्या समोर बसलो, म्हणजे एसीचा वारा डोळ्यावर डायरेक्टली पडत असेल किंवा पंख्याच्या खाली बसलेलो असो, तर मग ह्या प्रॉब्लेम्स मध्ये आणखीन वाढ होते. हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो? सर्वात प्रथम म्हणजे आपला जो स्क्रीन टाइम आहे तो रिस्ट्रिक्ट करा. निदान तो कंटिन्युअस ठेवू नका. म्हणजे काय? 20-20-20 रूल म्हणून आहे. म्हणजे 3 वेळा 20. 20 मिनिट्स तुमचं कंटिन्युअस कम्प्युटर, टीव्ही, मोबाईल, कुठलंही डिजिटल स्क्रीन असेल बघत असाल तर 20 मिनिट्स नंतर 20 सेकंड्स निदान तुम्ही 20 फीटच्या अंतरावर लक्ष द्या. म्हणजे स्क्रीन कडून आपलं लक्ष काढून आपल्याला 20 फीटच्या अंतरावर बघायला पाहिजे. त्याच्यामुळे डोळ्यावर होणारा जो ताण आहे तो आपला कमी व्हायला लागतो. तसंच आपल्याला डोळ्यात कोरडेपणा जास्त जाणवत असेल तर काही असे लुब्रिकंट ड्रॉप्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही तुमच्या नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही वापरू शकता. ते दिवसातून 2 ते 3 वेळा कमीत कमी तुम्ही घालू शकता. या कोविड पिरियड मध्ये माझं सजेशन आहे की जे जे लोक कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत आहेत त्यांनी कृपा करून वापरू नका. कारण आपण कॉन्टॅक्ट लेन्समुळे सारखं डोळ्याला टच करणार, घालण्यामध्ये टच करणार, काढताना टच करू शकतो आणि म्हणून हे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. कम्प्युटर्स जे जास्त वापरतात त्यांच्यासाठी काही स्पेशल सजेशन्स आहेत. आता कम्प्युटर्सवर जेव्हा आपण स्क्रीनवर काही वाचतो त्यावेळेला आपण ब्लॅक लेटर्स ऑन व्हाईट बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट जास्त वाढतं. असं केलं की डोळ्यावर थकवा आणि स्ट्रेन कमी होतो. फ्लॅट स्क्रीन असेल आणि आपला स्क्रीनवर जर अँटी ग्लेअर कोटिंग असेल तर परत आपलं डिजिटल आय स्ट्रेन कमी होतो. कुठल्याही प्रकारचं ग्लेअर म्हणजे जर लाईट असेल बाहेरचा किंवा उन्हाचा, स्क्रीनवर त्याचा परिणाम होऊन देऊ नका. आपला जो पोस्चर आहे
ते सुद्धा फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा कम्प्युटरकडे बघतो तेव्हा कम्प्युटरचा जो स्क्रीन आहे तो आपल्या डोळ्याच्या लेवलवर पाहिजे. स्क्रीनचा जो वरचा भाग आहे तो कम्प्युटरच्या लेवलवर पाहिजे किंवा मग 20 to 30 डिग्रीज खाली पाहिजे. कम्प्युटर आणि डोळ्यामध्ये 40 to 75 सेंटीमीटरचं अंतर पाहिजे. जेव्हा आपण कीबोर्ड वापरतो तेव्हा आपल्या रिस्टच्या खाली काहीतरी एक पॅडिंग पाहिजे, म्हणजे ह्याच्यावर ताण पडत नाही. आपण जेव्हा इथे हात ठेवतो तेव्हा आर्म रेस्ट पाहिजे. आणि हा जो एल्बो आहे, फोर आर्म आणि आर्मच्या मध्ये हा जो अँगल आहे तो 90 to 100 डिग्रीज पाहिजे. आपण जेव्हा बसतो तेव्हा पाठीला रेस्ट पाहिजे, बॅक रेस्ट पाहिजे आणि पाठ स्ट्रेट पाहिजे. आपली जी सीट आहे ती जमिनीपासून 40 to 55 सेंटीमीटर्सच्या वरती पाहिजे. आणि आपले पाय जमिनीवर व्यवस्थित टेकून कुटका किंवा काहीतरी फुट रेस्ट पाहिजे. ह्याच्याने तुमच्या शरीरावर बराच वेळ काम केल्यानंतर सुद्धा कमीत कमी ताण येईल. आता आपण हे सगळं जर विचार केला तर डोळ्यांवरचा जर आहाराचा विचार केला तर एस्पेशली विटॅमिन ए रिच फूड हे खाणं जास्त चांगलं आहे. म्हणजे आपण जर कलर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स विचार केला, फॉर एक्झाम्पल ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, कॅरेट्स, टोमॅटोज, स्वीट पोटॅटो, काही पंपकिन्स आहेत किंवा लाल पिवळ्या मिरच्या, असे विटॅमिन ए रिच फूड्स तुमच्या डोळ्यासाठी जास्त चांगले राहतील. सध्या ॲज ऑफ नाव सगळे ओपीडी सर्व्हिसेस बंद आहेत, पण तुम्ही तुमचा जो चष्मा असेल तो तुम्ही ह्या सगळ्या कार्यांमध्ये व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. तुम्ही वाचन करत असाल, कम्प्युटर बघत असाल, टीव्ही बघत असाल, तर तुम्हाला दिलेला जो शेवटचा जो लेटेस्ट चष्मा आहे हे वापरूनच करा, म्हणजे डोळ्यावरचं ताण कमी होईल. पण जर काही एमर्जन्सी आहे, जसं समजा डोळ्यात कुठलं कचरा गेला असेल किंवा काही केमिकल पडलं असेल, डोळा खूप लाल झाला असेल, डोळे आले असतील, डोळा खूप दुखत असेल किंवा दृष्टीवर सडनली परिणाम झाला असेल किंवा तुमचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा घरी कोणाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना दृष्टीवर परिणाम झालेला आहे, कमी दिसायला लागलेलं आहे, तर त्वरित नेत्रतज्ञांना संपर्क करा आणि डोळे दाखवून घ्या. हे सगळे जे रुटीन सर्व्हिसेस असतील, रुटीन चेकअप असतील, ते लॉकडाऊन झाल्यानंतर आपण रिझ्यूम करणार आहोत. ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हार्टचा प्रॉब्लेम्स आहे, अस्थमा आहे, त्यांनी आपले जे नियमित घेणारे जे मेडिकेशन्स आहेत ते प्लीज कंटिन्यू करा, बंद करू नका. आणि डायबिटीज, बीपी हे सगळं व्यवस्थित कंट्रोल्ड राहील. आणि तसंच डाएटरी सुद्धा तुम्ही रिस्ट्रिक्शन्स तुमचे पाळा, ज्याच्याने ते कंट्रोल राहील. लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला डोळ्यांची संपूर्णपणे चेकअप करून घेणं आवश्यक आहे. आणि नियमितपणे आपण 6 महिन्यात एकदा किंवा निदान वर्षातून एकदा तरी आपल्याला ही टेस्टिंग करत राहिले पाहिजे. पण लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा लक्षात ठेवा की आपण सोशल डिस्टन्सिंग, हँड हायजीन मेजर्स, मास्क हे सगळं वापरत राहणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी, एक पॉझिटिव्ह मेसेज मला द्यायचा आहे की हालात से हार न मानेंगे, हालात से हार न मानेंगे, साहस ही रीत हमारी है, बस हौसला टूटे ना अब, इसी में जीत हमारी है. तर मित्रांनो, सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. आणि काही क्वेश्चन्स आपल्याला आलेले आहेत ते आपण बघूया. एक क्वेश्चन असा आहे, while going outside, is it required to wear gloves and head cap apart from mask? आता जे रुटीन सिटिझन्स आहेत, जर तुम्ही ग्रोसरी घ्यायला जाणार असाल किंवा काही आवश्यक औषधं घ्यायला जाणार असाल तर मास्क ॲब्सोल्युटली कंपल्सरी आहे. हेड कॅप आणि ग्लव्स तुमच्यासाठी ॲब्सोल्युटली एसेन्शियल नाही आहे. पण तुम्ही तसं करत असाल तर अधिक प्रोटेक्शन आहे, त्याच्यामध्ये नुकसान काहीच नाही. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे तुम्ही सगळीकडे हात लावणार असाल
इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही जेव्हा बाहेरून घराच्या आत याल तेव्हा जे काही तुमचं एक्सपोजर हाताचं किंवा हे ग्लव्ज किंवा मास्क हे सगळं काढून बाजूला ठेवणं किंवा तुमची जी पिशवी असेल तुमची चपला सुद्धा अगदी बाजूला ठेवणं आणि लगेचच्या लगेच घरी दुसऱ्यांमध्ये न मिसळणं हे महत्वाचं आहे. घरी आल्याबरोबर तुम्ही स्वच्छ हँड वॉश करणं आवश्यक आहे विथ सोप अँड वॉटर. ते नसेल तर निदान सॅनिटायझर तरी वापरणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू मच न्यूज ऑन कोविड डिस्ट्रॅक्ट्स अँड मेंटली इट इज स्ट्रेसफुल, हाऊ टू टेक केअर. आय अग्री. जसं मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की हे सगळं जर न्यूज आहे तो डिस्ट्रेसिंग आहे, नेगेटिव्ह न्यूज आहे, पण ह्याच्यातून सुद्धा आपण केवळ आपलं अपडेटसाठी हाचा विचार करणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे व्यतिरिक्त आपल्याला बाकी आपले जे मन रमवून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो, काही चांगलं वाचा किंवा 2-3 लोकांनी तुमच्या घरच्यांनी एकत्र मिळून वाचा. चांगल्या गोष्टी शेअर करा. आपलं कितीतरी असे अल्बम्स असतील, कितीतरी आपल्या अशा मेमरीज असतील, जे आपल्याला आनंद देतात. हे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये, तुमच्या सहकार्यांबरोबर तुम्ही बोलून तुम्ही गप्पा मारून सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. सो इट इज व्हेरी इझी टू गेट कॅरीड अवे. कारण सगळीकडे नेगेटिव्हिटी आहे, नेगेटिव्ह न्यूज आहे, पण ह्याच्यामध्ये गुंतून न राहणं आणि स्वतःचं मन प्रसन्न ठेवणं हेच आपलं कौशल्य आहे. दुसरा प्रश्न आहे, when lockdown opens, which are the best care to be taken apart from mask? आता जे जे आपल्याला नियम सांगितलेले आहेत, जसं सोशल डिस्टन्सिंग आहे. जर आपण समजा आता हॉस्पिटलमध्ये गेलो, तर निदान कमीत कमी 1 मीटरचा डिस्टन्स तरी तुम्ही पाळायला पाहिजे. मास्कचं मेन एम काय आहे, की आपल्याला जर शिंका आल्या किंवा खोकला आला, तर निदान आपल्या तोंडातून जे ड्रॉपलेट्स आहेत, ते दुसऱ्यांपर्यंत डायरेक्टली पोहोचत नाही. आणि आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि रेग्युलर हँड वॉशनी आपल्या शरीरावर किंवा आपल्या अंगावर येणारे जे एरोझॉल्स आहेत, जे व्हायरसचं राहण्याची शक्यता आहे, ती कमीत कमी होते. सध्याच्या परिस्थितीत 1 वर्षाखालील मुलांची काळजी कशी घ्यावी? आता हे जे वयोगट आहे, खूप लहान मुलं जे आहेत, त्यांना आपल्याला आणखीन जास्तीत जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे. तर माझ्या मते एक तर त्यांना बाहेर अजिबातच घेऊन जायचं नाही. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आणि लॉकडाऊन झाल्यानंतर सुद्धा परिस्थिती बाहेरची कशी आहे? परिस्थिती इम्प्रूव्ह किती होतंय, किती प्रमाणात होतंय, हे ग्रेडेड असू शकतं. तर हे सगळं आपण विचार करूनच बाहेर त्यांना घेऊन न गेलेलं बरं. दुसरी गोष्ट, समजा बाहेरचे जे येणार असतील, इवन लॉकडाऊन झाल्यानंतर, तर कमीत कमी लोकांची त्यांचा संपर्क ठेवा. आता सुद्धा जर तान्हं बाळ असेल, तर आई, आजी किंवा आजोबा एवढं सोडून आई बाबा आणि हे 2-3 लोक सोडून जास्त लोकांनी हाताळायला जायचं नाही. ज्यांना समजा घरी खोकला असेल किंवा कुठलाही सिम्पटम्स असतील किंवा आजूबाजूला नेबर्स मध्ये कोणाला काही आजार असेल, खोकला झाला असेल, तर मग त्यांनी तुरंत आणि त्वरित फिजिशियनला दाखवून चेकिंग करून घेणं आवश्यक आहे आणि आपल्या मुलांना तिथे न घेऊन जाणं जास्त सेफ राहील. पुढचा प्रश्न आहे, इफ वन ड्रॉप इज नॉट अवेलेबल, कॅन वी टेक डिफरंट फ्रॉम केमिस्ट विच इज अवेलेबल? आता नक्कीच समजा तुमच्या नेत्रतज्ञांनी तुम्हाला कुठलंही ड्रॉप सांगितलेलं असेल, तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे की त्यांनी तो ड्रॉप तुम्हाला सांगितलेला आहे. जर समजा ते ड्रॉप्स मिळत नसतील, तर तुम्ही तुमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या की हे जर मिळत असेल तर केमिस्टकडे जर दुसरं सापडत असेल तर ते योग्य आहे की नाही हे तुम्ही आधी कन्फर्म करा. कन्फर्म केल्याशिवाय घेऊ नका आणि ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेऊ नका. बऱ्याचदा असं होतं की एका औषधाच्या ऐवजी समजा तुम्ही दुसरं औषध घेतलं आणि ते जर चुकीचं असेल किंवा त्याचं प्रमाण किंवा डोजिंग बरोबर नसेल,
तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर जर तुम्हाला प्रिस्क्राईब केलेलं औषध मिळालं नसेल, आता हे ड्रॉप्स बद्दलच नाही, पण दुसऱ्या काही गोळ्यांमध्ये सुद्धा हेच लॉजिक आहे. जर तुमची औषधं मिळत नसतील, तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जे काही प्रिस्क्रिप्शन आहे ते तुमच्या फिजिशियनला विचारूनच तुम्ही कन्फर्म घेऊन करून घ्या. दुसरा प्रश्न आहे, इज COVID-19 द सेम एज SARS? नो, it is not the same as SARS. It is different, but this is a different kind of virus which is which is highly contagious and can be fatal. So we should not compare it directly with the other viruses, but whatever we are facing today, one problem is we do not have a vaccine for it. And as of now, we know that prevention is the best cure. All of us need to be extremely careful that we should not get into close contact with those patients who are already affected by COVID or their contacts, and we should remain extremely careful, be at home, and stay safe. The next question is, what is the screen time or how long can one use a computer or mobiles in a day to avoid dryness? Now, this is a very good question. See, today all of us are literally glued to our screens. Now, be it computers, be it our mobiles or our TV screens. So, it is said that more than 2 hours of exposure to screens is what is called as digital eye strain and can cause computer vision syndrome. So, if 2 hours and more of exposure happens, then you are more likely to get more strain from all these gadgets. So today, with greater and improving and newer technologies, friends, we are depending a lot on technology today, especially in these COVID times. But remember, we should also take care of our eyes, because at the end of the day, it is very easy to be glued to these screens, because it is a very good way of passing your time. But you also need to be careful by taking care of them. Next question is, eye infection कशामुळे होतं? आय इन्फेक्शन सारखं डोळ्याला कुठेतरी टच करून आपण बाहेरचं जे जंतू आहेत ते आपण डोळ्याला जेव्हा ट्रान्समिट होतं त्याच्याने होतं. तर साधं लॉजिक आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला घरी कोणाला कंजंक्टिव्हायटिस झाला असेल किंवा डोळे आले असतील, तर त्यांचा डोळा लाल असताना त्यांनी समजा डोळा चोळला आणि त्याच हाताने घरामध्ये असतील ते सगळ्या वस्तूंना जर स्पर्श केला, जसं नळ आहे किंवा दाराचा नॉब आहे, हँडल आहे किंवा ग्लास आहे, ह्याच्यामुळे काय होतं की डोळ्यात असलेले जे जंतू आहेत ते त्या वस्तूंवर पडतं, आणि जेव्हा आपण त्या वस्तूला हात लावतो आणि चुकून नंतर आपण डोळे चोळले, तर मग तसं तो इन्फेक्शन आपल्या डोळ्यांना सुद्धा होतं. तर ज्यांना डोळे आलेले असतील त्यांनी कृपा करून टिश्यू पेपर वापरावं आणि ते क्लीन करून आपण तो डिस्कार्ड करणं, हे इम्पॉर्टंट आहे. सारखं डोळ्याला टच करून आपण सगळीकडे जर हात लावला तर हे आपल्याला पसरण्याची शक्यता आहे आणि इन्फेक्शन सगळ्यांना होण्याची शक्यता आहे. म्हणून असं बऱ्याच वेळा बघितलं जातं की फॅमिलीमध्ये एकाला जर कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळे आले तर फॅमिलीतल्या सगळ्यांना येतं, आणि विशेषत्वाने लहान मुलं असतील किंवा एजेड लोक असतील ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनचं रिस्क जरा जास्त असतं. नेक्स्ट प्रश्न आहे की वाचन करताना डोळ्यातून पाणी येत असेल तर काय करावे? बऱ्याचदा जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपलं जो वाचन करत असणारा जो पेज आहे त्याच्यावरचं उजेड चांगलं नसतं, डिम लाईट असतं. ह्या डिम लाईटमुळे आपण जे काही वाचतो त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवर कळत नकळत स्ट्रेन होत असतं.
दुसरं म्हणजे आपण बऱ्याचदा चष्मा न लावता वाचतो. जर तुम्हाला नंबर आहे, जर तुम्हाला चष्मा दिलेला आहे, तर तो चष्मा लावूनच तुम्ही जर वाचलात, तर तुमच्या डोळ्यांवरचा ताण कमी होणार. जर फॉन्ट खूप छोटा असेल, प्रिंट खूप छोटा असेल आणि कॉन्ट्रास्ट जास्त चांगला नसेल, तर मग डोळ्यांवरचा ताण वाढतो आणि डोळ्यांवर कुठल्याही प्रकारचा ताण वाढला, तर मग डोळ्यातून पाणी येऊ शकतं. तर आणि जास्त वेळ तुम्ही वाचन करत असाल, जसं एक अर्धा तास कंटिन्युअस वाचन झाला, तर मग साहजिक आहे, की डोळ्यांचे जे आतले स्नायू आहेत, त्यांच्यावर तुमचा स्ट्रेन होणार. म्हणून इथे सुद्धा तुम्ही तो 20-20-20 हा जो रूल मी आधी सांगितलेला आहे, ते तुम्ही इथे सुद्धा पाळू शकता. म्हणजे 20 मिनिटं कंटिन्युअस जर वाचन असेल, अभ्यास असेल, हे लहान मुलांना सुद्धा आहे, जे परीक्षा देत आहेत किंवा जे दिवसभर आणि किंवा रात्र बसून अभ्यास करतायत. 20 मिनिटं कंटिन्युअस वाचन असेल, ते झाल्यानंतर 20 मिनिटांनंतर एक छोटासा ब्रेक घ्या. 20 फुटावरील कुठल्याही एका वस्तूकडे किंवा ह्याच्याकडे बघा 20 सेकंदापर्यंत आणि मग परत तुम्ही तुमचं काम करू शकता. बऱ्याचदा थोडी थंड पाण्याची घडी ठेवली किंवा रोज वॉटरचे पॅक्स ठेवले किंवा टी बॅग्स जे असतील त्याचे ते बॅग्स डोळ्यावर बंद करून ठेवले किंवा काकडीचे ठेवले तरी ते तुम्हाला जास्त छान थंडावा वाटतो. किंवा मग पामिंग म्हणून असतं. म्हणजे हे जे पाम्स आहेत ते तुम्ही असे डोळे मिटून त्यांच्यावर तुम्ही जर बंद करून एक 1-2 मिनिटं जरी ठेवलात तरी तुम्हाला बऱ्याचदा रिलीफ मिळू शकतो. दुसरा एक प्रश्न आहे, डॉक्टर रेग्युलर कम्प्युटर वापर करताना काय सावधानी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आईजला कोरड्या होण्यापासून वाचवू शकू. जसं मी आता म्हटलं तसं ब्रेक्स घ्यायला पाहिजे आणि जे जे मी तुम्हाला ते डिस्टन्सेस सांगितलेले आहे ते तुम्ही पाळा. मेन म्हणजे रिस्ट्रिक्ट करा. स्क्रीन टाइम रिस्ट्रिक्ट करा. हल्ली आपण बघतो मोठ्यांना तर होतोच पण लहान मुलांमध्ये सुद्धा अगदी बाळांना सुद्धा आपण जेवत असताना पूर्वीच्या काळी आपल्या आई काऊ चिऊच्या गोष्टी सांगून जेवायला भरवायच्या पण आजकाल मोबाईल समोर ठेवून आपण मुलांना जेवू घालतो. हे चुकीचंच नाही पण त्यांच्या डोळ्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. आणि जे आपण एकमेकांशी बोलतो किंवा आपण आपल्या मुलांना जेवायला देतो किंवा भरवतो त्यावेळेला आपण जे काही त्यांना गोष्टी सांगतो भले ते काऊ-चिऊच्या होईना किंवा दुसरं कुठलंही तर त्याच्यामध्ये आपलं बॉन्डिंग पण वाढतं. तर कुठलाही कम्प्युटर किंवा मोबाईल ह्याला आपण अवलंबून ह्याच्यावर न राहणं हे काळजी घेतली पाहिजे. दुसरा एक प्रश्न आहे. माय मदर्स कॅटरॅक्ट सर्जरी वॉज शेड्यूल्ड. Should we go for it immediately once the lockdown opens? My suggestion is if your mother has been advised cataract surgery, that means her vision has already dropped and she needs the surgery. So, my advice is once the lockdown is opened, please visit your eye doctor, take whatever precautions have already been told to you, get all the tests done, let them check her eyes. If the cataract has advanced to such an extent that it needs surgery at the earliest, then please get it done. If the doctor feels that it is still very early and you can wait for a few months, then your doctor will give you the best opinion. So please schedule an appointment with him, get the eyes checked, and then your doctor can take a decision regarding which is the best time to get the surgery done. नेक्स्ट प्रश्न आहे, कोरोनामुळे डोळ्यांवर काय परिणाम होतात? हा खूप चांगला प्रश्न आहे. लक्षात ठेवा आतापर्यंत आपण जे काही बातम्यांमध्ये किंवा न्यूजमध्ये बघितलेलं आहे, हेच वाचनात आलेलं आहे की कोरोनामुळे आपल्याला ताप येतो, सर्दी होते, खोकला होतो आणि आपला जो रेस्पिरेटरी सिस्टम आहे किंवा लंग्स आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त ह्याचा परिणाम होतो. अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम सारखा त्रास होतो. श्वास चढायला लागतो. काही कोरोनाच्या पेशंट्समध्ये डोळे येण्याचे सिम्पटम्स सुद्धा आढळलेले आहेत.
तर हा डायरेक्टली त्याच्यामुळे असेलच असं सांगता येत नाही. ज्यांना कंजंक्टिव्हायटिस आहेत त्यांनी बाकी काही सिम्पटम्स आहेत की नाही हेही बघून घ्या, आणि कोरोनाचा इतर कंजंक्टिव्हायटिस सोडून इतर काही परिणाम त्याच्यावर डायरेक्टली होत नाहीत, तर त्याचं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. अजून एक प्रश्न आहे, डोळ्याची खूप खाज येते, सध्याच्या परिस्थितीत काय करावे? जर आता डोळ्यात खूप खाज येत असेल तर पहिली गोष्ट, खाजवू नका. आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की न खरोखर त्रास होत असेल तर मग तुम्ही फक्त डोळ्यांवर थंड पाण्याची घडी ठेवू शकता किंवा डोळा बाहेरून धुवून घ्या. अगदी गरज नसल्यास सारखं सारखं डोळे, नाक, तोंड, चेहरा ह्याला आपण हात लावू नका. कारण बऱ्याचदा कळत नकळत आपण काही गोष्टींना स्पर्श करतो किंवा आपण बाहेर जाऊन आलेलो असतो तेव्हा आपल्या हातांवर डस्ट असते किंवा काही जंतू असतात, ते डोळ्याला हात लावल्यामुळे किंवा खाजवल्यामुळे आपण डोळ्यांवर ते इन्फेक्शन डोळ्यांना देऊ शकतो. तर जर खूप खाज येत असेल तर थंड पाण्याची घडी ठेवा किंवा डोळा बाहेरून धुवून घ्या, किंवा त्याच्यामुळे जर डोळा लाल झाला असेल तर तुमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या. टेलिऑफ्थॅल्मॉलॉजी किंवा टेलिमेडिसिननी सुद्धा तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता. आणि जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना दाखवू शकता आणि त्यांचा सल्ला घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे, इन चिल्ड्रन eyelid swollen without redness, why this happens? आता खरोखर काय कारण आहे ते डोळ्याची पूर्ण टेस्टिंग करूनच आपल्याला कळेल. स्वेलिंग जर असेल तर तो ॲलर्जी पण असू शकतो, इन्फेक्शन पण असू शकतो, किंवा काही स्टाय झालं असेल किंवा रांजणवाडी आली असेल तरी होऊ शकतो. तर डोळ्याची चेकिंग करून घेणं आवश्यक आहे. तर जर इमर्जन्सी असेल, त्रास होत असेल तर नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या, म्हणजे आपल्याला त्याचं ट्रीटमेंट करता येईल. दूसरा प्रश्न आहे, डॉक्टर आय एम सफरिंग फ्रॉम सेन्सेशन and itchy eyes nowadays due to use of mobile and TV. Please suggest what I can do. Yes, as I mentioned earlier, dryness of eyes can cause burning sensation, can cause itchy eyes. So please avoid excessive use of TV and mobile. And you can use certain lubricant eye drops, but that needs to be used with the consultation of your doctor, please. Whether we can use the eye drops for more than 30 days, say 35 days approximately, in current scenario where we can find it is difficult to find certain drops. Yes, I agree. Sometimes it could be difficult, but I believe all the medical stores are still open, essential services are open. Maybe some of them can have phone numbers by which you can ring up and ask whether these drops are available. However, if some of these drops are not available, you can take something else in that place after consulting your ophthalmologist. If the expiry is mentioned up to 30 days, 35 days is probably still okay, depending on what kind of drop it is. So you may use it. However, I would still advise that probably it would be better to consult your doctor regarding this, because all drops are different. Now, for example, if you have a patient who is a glaucoma patient, म्हणजे काचबिंदू जर असेल, so these are the drops that are extremely important. Remember, all glaucoma patients need to continue to put their drops as has been advised to them. Now, many glaucoma patients feel that even after putting the drops, there is no change, or they feel that they do not feel better. So, if they do not get those drops in their chemists, or their drops have got over, they very easily tend to stop putting the drops. Please do not do that. All those patients who are suffering from glaucoma are under treatment of glaucoma. Please remember, whether or not there are COVID times, even during routine circumstances, continue to put your glaucoma medication every day according to what your ophthalmologist has advised. Now, if you are not getting a particular drop or a particular prescription, you can easily ring up your ophthalmologist and ask for a substitute. It is very important, because if you do not put these drops,
your eye pressure can increase. ग्लॉकोमा मध्ये बेसिकली काय होतं, तुमचा जो डोळ्याचा प्रेशर आहे तो नॉर्मली जो 10 मिलीमीटर किंवा 20 मिलीमीटरच्या आसपास, 10 to 20 मिलीमीटर्स इज द नॉर्मल रेंज. 20 मिलीमीटर्सच्या वरती जर जात असेल, so you cannot actually measure it at home, but all these glaucoma patients can have an increase in the eye pressure if you suddenly stop putting these drops. And this raised eye pressure can be risky or can be dangerous to your vision. So I would suggest all these patients should continue your eye drops very regularly. So it is as um, important as taking your blood pressure medication, as important as taking your diabetes medication. So if you stop taking these medications, your sugar increases or your blood pressure increases. Similarly, if you stop taking your glaucoma medications, your eye pressure increases. So please continue to use these medications. Uh, the next question is, under these circumstances, is it necessary to use safety glasses when we are at home as well as when we go outside? I feel when you are at home, I don't think there is any need to use any safety glasses. Now, it depends on where exactly you are going. Now, for example, if you're at visiting a hospital where already there are too many people around, maybe it is a good idea to use these glasses. But if you are going to a place where there is hardly anybody else, like it's in a grocer shop where there are very few people and you are maintaining good social distancing, you're not touching your eyes, you're not touching your face unnecessarily, then it is not absolutely essential to use these glasses. However, doctors are continuously seeing patients and they are in close contact with patients, and that is why for doctors, for healthcare workers, it is important that they use these glasses so that their exposure to the patients is reduced. Next question is, why does it feel like something is rubbing against my eye when I blink? Should I go to the doctor? So the answer to it is, when you're rubbing the eye or when you blink, if there is a constant irritation or a constant pricking sensation, it means probably there could be dryness in the eyes. So you can visit your eye doctor or consult your eye doctor, and you can use certain lubricant eye drops. However, if something is pricking your eye suddenly, maybe some foreign body has entered your eye and you need to get your eyes checked, because that can be risky. One question is how to take care of my eyes when I'm working on laptop for long hours, frequent breaks, at what time intervals. As I've already mentioned earlier, you need to follow the 20-20-20 rule. So after every 20 minutes, take a break of 20 seconds and look at a distance of at least 20 feet. Another thing is, even if you are not glued to your computer, if you're just sitting idle or reading, so it is said that after at least around 30 minutes, please get up and move around. Stretch your legs, stretch your hands, stretch your body, and just move around, because that itself, sitting in one place for more than 30 minutes can cause stiffness in your muscles. So that is something very important. अजून एक प्रश्न आहे, काचबिंदू असेल तर वाचन, टीव्ही काही फरक पडेल काय? नाही. काचबिंदू असला तरी तुम्ही तुमची जी नियमित कामं आहेत, जसं वाचन आहे, टीव्ही बघणं आहे किंवा दुसरं कुठलंही काम असेल, तर तुम्ही व्यवस्थित करू शकता. त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुमचे जे औषधं असतील, तुमचे जे ड्रॉप्स असतील, ते तुम्ही नियमितपणे वापरायला हवं. आणि एकदा लॉकडाऊन संपला की तुमच्या नेत्रतज्ञांकडून टेस्टिंग करून घ्या की तुमचा डोळ्याचा प्रेशर नॉर्मल आहे की नाही. आणि काचबिंदूच्या सगळ्या पेशंट्सनी दर 3 महिन्यांनी किंवा निदान दर 6 महिन्यांनी आपले डोळे चेक करणं आवश्यक आहे. जसं आता डायबिटीसचे पेशंट्स आहेत. डायबिटीसच्या पेशंट्सनी हे कोविड असेल किंवा नसेल, इव्हन कोविडच्या नंतर सुद्धा लक्षात ठेवा, डायबिटीसचे जे पेशंट्स आहेत त्यांनी
डायबिटीसच्या बरोबरीने, डायबिटीस तर आपण कंट्रोल करतोच आहोत, औषध घेतच आहोत, पण डोळ्यावर सुद्धा डायबिटीसचा दुष्परिणाम होऊ शकतो. पाठीमागचा जो पडदा आहे, रेटिना आहे, त्याच्यावर डायबिटीसमुळे त्याच्या रक्तवाहिन्या पातळ होतात किंवा त्याच्यातून रक्तस्राव होऊ शकतो. काही छोटे रक्ताचे ठिपके येऊ शकतात. पाठीमागे पडद्याला सूज येऊ शकते. हे आपल्याला नकळत होऊ शकतो. म्हणून प्रत्येक डायबिटिक पेशंटनी आपला पडदा, रेटिना चेक करून घेणं महत्वाचं आहे. तसंच ग्लॉकोमा जरी नसेल, तरी आपल्याला रुटीन चेकअपमध्ये डोळ्याचा जो आय प्रेशर आहे, ते तुम्ही नियमितपणे निदान वर्षातून एकदा तरी किंवा आयडियली 6 महिन्यातून एकदा चेकिंग करत राहणं आवश्यक आहे. देयर इज वन मोर क्वेश्चन. माझी आई 65 वर्षाची आहे. तिचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे आहे. तिला ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि थायरॉइड असे आजार आहेत. पण सध्या तिच्या डाव्या डोळ्यातून पाणी येते तेव्हा त्यावर ताण येतो. त्याला सध्या काय करावे? आय थिंक maybe it's better you can get your blood pressure checked and your sugar checked. As of now, if there is an eye problem which is causing watering from the eyes, it could be due to excessive strain and it could be due to excessive watching of television. So I feel we all should take extreme precautions. Friends, these are unprecedented times. These are very, very critical times, stressful times. We know today that these are temporary phases in our lifetimes, but we have to have extreme caution and a lot of care. Not only ourselves, you take care of your family, of your co-workers. Even when the lockdown has stopped, even when we resume all our work, we need to remember that it will take a long time for us to come back to our normal lives. And what we are going to face is a new normal. It would probably not immediately be the same as when we stopped a few weeks ago. So let us all be ready to face the new normal. Let us all strengthen our bodies, our minds, so that we are all prepared to face a new world. And I'm sure once the lockdown is stopped, we'll all make a new beginning with greater enthusiasm and newer energies. So let us all remain positive and help each other. Remember, all of us are in this together. So let's be united, let's be together and help each other in our problems. Let us understand, even when we start work, let all our co-workers and us work together and be united. Stay home, friends, stay safe, stay healthy, and most importantly, stay united. So I hope all of you have gained at least something and some insights with our discussion today. I thank each and every one of you who have taken part in this FB Live program. जे जे लोकांनी आज इथे सहभाग घेतलेला आहे त्यांना सगळ्यांना माझा धन्यवाद, माझा नमस्कार. Thank you so much, friends. Take care. Thank you so much.